सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर अजून अगदी छोटासा व्हिडिओ शूट केला आहे। तर सकाळपासून व्हिडिओ वगैरे मला शूट करायला भेटला नाही आणि मिस्टरांचा आज बर्थडे आहे, बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी छोटासा सेलिब्रेशन करून घ्यायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका। तर आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आता त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे आणायला जायचं आहे मार्केटमध्ये आणि केक पण घेऊन यायचं आहे, कारण केक पण मी घरीच बनवणार होते, पण केक बनवायला पण वेळ भेटला नाही। तर मार्केटमधून पण जाऊन आले, तर मार्केटमध्ये गेलेलं काही शूट वगैरे केलं नाही आणि त्यांच्यासाठी गिफ्ट पण आणला, केक पण घेऊन आणले। तर आज शुक्रवार पण आहे आणि वैभवलक्ष्मीचे व्रत पण आहेत, तर त्याची पूजा पण करायची आहे, जेवण बनवायचं आहे आणि बड्डे सेलिब्रेशन पण करायचं आहे। तर पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेत आहे। तर इथे मस्त अशी वैभवलक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून झाली, जेवण पण बनवून झालं आहे। तर जेवणामध्ये पुरी बनवली आहे, पापड फ्राय झाले आहेत, तसेच वाळाची आमटी आणि तांदळाची खीर बनवली आहे आणि भात। तर आज वैभवलक्ष्मी व्रताची पूजा असल्यामुळे खिरीचा प्रसाद दाखवायला लागतो। तर इथे मिस्टरांना औषण करण्यासाठी आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतला आहे। तसेच इथे आता बघा तुम्ही माहीची आणि दादाची मस्ती, तर त्या केकवर स्पार्कल लावण्यासाठी चाललं आहे त्यांच्या दोघांची मस्ती। तर असंच असतं, दोघांचं चालूच असतं। तर आता केक वगैरे तयार करून घेतला इथे आणि बघा इथे बड्डे बॉय, तर हे त्यांच्यासाठी त्यांनी जे कपडे घातले आहेत ते गिफ्ट म्हणून घेतला आहे त्यांना ड्रेस। तर बघा बड्डे बॉयला फोन वगैरे चालूच आहेत, अजून विश वगैरे करतच आहेत तर फ्रेंड त्याच्यानंतर दोघांना घेऊन बसले आहेत ते, केक वगैरे घेतला आहे बाहेर आम्ही आणि त्याच्यानंतर मी इथे त्यांना औषण वगैरे करून घेत आहे। आधीच मी आरतीचं ताट वगैरे रेडी करून ठेवलं होतं आणि आता त्यांना औषण वगैरे करून घेत आहे आणि खूप असा वेळ झाला होता बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायला। तर त्यांना खूप असा उदंडाविषयी लाभून शुभेच्छा दिल्या आणि मस्त त्यांना औषण वगैरे करून घेतला आणि त्यांना फोन वगैरे चालूच आहेत, केक कापायला घेतला आहे तरी फोनवर बोलतच आहेत ते। तर आता इथे माही आणि पप्पा दोघे ते केक कापून घेत आहेत। तर माहीची खूप अशी गडबड होती, कधी केक कापतो आणि कधी मी खाते असं झालं होतं तिला। तर आता तिने केक वगैरे कापून घेतला आहे आणि पहिल्यांदा पप्पा तर अशा प्रकारे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला आणि त्याच्यानंतर ना त्यांच्या फ्रेंडनी एक केक आणला होता, म्हणजे केक घेऊन आले होते, पण ते काही मी शूट वगैरे केला नाही, पण केकचा फोटो वगैरे मी दाखवते, कारण ते लगेच गेले आणि कट करायचा ते राहून गेला, ते नंतर कट करणार होते। तर इथे मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं। तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर हा आहे त्यांच्या फ्रेंडने आणलेला केक।